Okay, hello everyone. In last lecture, we will see measures of central tendency. ओके, त्याच्यातला आपण फक्त एक मीन हा एक पार्ट बघितला होता. आपण फक्त एक रिवाइज करूया. काही क्वेश्चन्स आपल्याला ह्या बुकमध्ये मिळालेले आहेत ते आपण सॉल्व्ह करून बघूया. की मीन वरचे क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह करायचे आणि मीडियन हा टॉपिक आपण आज आज स्टार्ट करून देऊया. ओके, आता आपण फर्स्ट काल मीनमध्ये काय काय बघितलं होतं बघा. मीनमध्ये फर्स्ट आपण त्याची मीनची डेफिनेशन बघितली होती. आणि फॉर्म्युलीज बघितले होते की मीनचे तुमचा ग्रुप डेटा किंवा तुमचा अनग्रुप डेटा असेल त्याच्यासाठीचे फॉर्म्युलीज काय होते. ओके, आता जर तुमचा डेटा हा जर तुमचा अनग्रुप डेटा असेल तर आपण काय करतो. अनग्रुप डेटासाठी आपण त्यांचं सम ऑफ ऑब्झर्वेशन्स डिवायडेड बाय तुमची टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स करतो. त्यावेळेला आपल्याला काय मिळते, त्याची मीन मिळते. ही आपली कोणती आहे, डायरेक्ट मेथड, राईट ना. आपण फक्त डायरेक्ट मेथडच बघितलेली होती की ज्याच्यामध्ये आपण बोललो होतो की जे तुम्हाला सॅम्पल्स दिले होते, तुम्हाला सिक्वेन्समध्ये काही नंबर्स दिलेले असतील ज्याला एक स्पेसिफिक असा ग्रुप दिलेला नव्हता आपल्याला. ओके, त्याला आपण अनग्रुप डेटा बोलत होतो. तर त्या टाईपचं जर क्वेश्चनमध्ये आपल्याला मीन कॅल्क्युलेट करायला सांगितलेली असेल तर आपण काय करत होतो की तो संपूर्णपणे डेटा म्हणजे समेशन ऑफ एक्स डिवायडेड बाय एन, म्हणजेच काय होतं की नंबर ऑफ सम ऑफ टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन, राईट ना. तर त्यावेळेला आपली काय होत होती, त्यावेळेला आपली मीन आपल्याला फाइंड होत होती. म्हणजेच आपला फॉर्म्युला काय होता, समेशन ऑफ एक्स डिवायडेड बाय एन. ओके, त्याच्यानंतर आपण डायरेक्ट डेटा सॉरी अन ग्रुप डेटासाठी आपण डेटा पूर्णपणे मेथड बघूया. फॉर्म्युला काय असेल त्याचा. ग्रुप डेटासाठी आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे या ठिकाणी. अ, एकच मिनिट, ग्रुपचा फॉर्म्युला कुठे दिलेला आहे ते. ग्रुप डेटासाठी आपल्याला फॉर्म्युला काय दिलेला आहे, एक्स बार इज इक्वल टू ए प्लस समेशन ऑफ एफ यू डिवायडेड बाय एन इंटू सी. ओके, म्हणजेच काय दिलेलं आहे आपल्याला, ए हा काय आहे आपल्याला अज्युम मीन करायचा. ए म्हणजेच काय असणार आहे, अज्युम मीन. एखादा मीन तुम्ही अज्युम करायचा की हा अप्रॉक्सिमेट मीन असेल म्हणून. त्याच्यानंतर समेशन ऑफ काय दिलेलं आहे, एफ यू डिवायडेड बाय एन. ओके, इंटू काय दिलेलं आहे, सी दिलेलं आहे. ओके, तर ह्या ठिकाणी जो आपल्याला डेटा दिलेला आहे त्याच्यानुसार आपल्याला त्याची जो मीन आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ओके, तर आपला जो हा फॉर्म्युला आहे त्याच्यावरती आपण काय करतोय, जो आपला ग्रुप डेटा आहे त्याची मीन कशी फाइंड करायची आपण ती बघून घेऊया. ओके, तर एक स्पेसिफिक आपण आता फर्स्ट अनग्रुप डेटाचा कसं आपण मीन फाइंड करतोय तो फर्स्ट बघून घेऊया. या ठिकाणी काय दिलेलं आहे बघा, फॉलोइंग आर द मंथली इन्कम ऑफ 10 एम्प्लॉईज इन अ ऑफिस. इन्कम दिलेले आहेत 10 एम्प्लॉईजचे आणि आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे, कॅल्क्युलेट द अरिथमेटिक मीन ऑफ इन्कम. अरिथमेटिक मीन काय आपल्याला, इन्कमचं आपल्याला मीन फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. ॲज पर फॉर्म्युला आपल्याला कसं करणार, पूर्णपणे डेटा फर्स्ट बघून घ्या. डेटा आपल्याला कसं दिलेला आहे, अनग्रुप डेटा दिलेला आहे. सो दॅट्स वाय आपला फॉर्म्युला ह्या ठिकाणी काय असणार आहे, एक्स बार इज इक्वल टू समेशन ऑफ एक्स डिवायडेड बाय एन. म्हणजेच काय करावं लागणार आहे, सम ऑफ ऑब्झर्वेशन डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन, राईट. त्याच्यामुळं ज्या तुमचे जे इन्कम्स आहेत ते काय असणार आहेत, तुमचे ऑब्झर्वेशन्स असणार आहेत, राईट. सो दॅट्स वाय हे सर्व जे 10 डेटा आहेत आपल्याला 1780 अप टू 1950 हे आपल्याला काय करायचे, ऍडिशन करायचे अँड डिवायडेड बाय 10, कारण की 10 नंबर ऑफ तुमचे एम्प्लॉईज आहेत. सो दॅट्स वाय ओके, 10 नंबर ऑफ आपल्याला ऑब्झर्वेशन्स मिळत आहेत. त्याच्यामुळे आपण काय केलेलं आहे या ठिकाणी, डिवायडेड बाय 10 करून घेतलेले आहे. त्याच्यानंतर पुढची स्टेप काय करावं लागणार आहे की ह्या सर्वांची आपल्याला ऍडिशन करायची आणि डिवायडेड बाय 10 करून जे काय आपल्याला आन्सर येईल ती आपली काय असणार आहे, ऍव्हरेज, अदरवाईज काय म्हणतो आपण त्याला, मीन. ओके, सो दॅट्स वाय आपलं मीन किती या ठिकाणी आलेला आहे, 1665 हा आपल्याला मीन मिळालेला आहे. ओके, हा आपला पूर्णपणे पार्ट झाला आपला एक अनग्रुप डेटासाठीचा. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी सुद्धा देताना बघा, ह्या वेळेला इथे देताना आपल्याला काय दिलेलं आहे, वेटेड मीन आपल्याला फाइंड करायचं आहे, राईट ना. वेटेड डेटा दिलेला आहे. वेटेड म्हणजेच काय सांगितलेलं आहे, मार्क्स ऑफ स्टुडंट्स आणि आपल्याला काय दिलेलं आहे, टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स. म्हणजे आपल्याला 2 डेटा दिलेले आहेत, राईट ना. त्याच्यामुळे ह्या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन फर्स्ट बघून घ्या. फ्रॉम द फॉलोइंग डेटा मार्क्स ऑब्टेन्ड बाय 60 स्टुडंट्स ऑफ क्लास कॅल्क्युलेटेड द अरिथमेटिक मीन. ओके, आता आपल्याला अरिथमेटिक मीन फाइंड करायचं आहे. आता ह्या ठिकाणी डेटा बघताना बघा,
डेटा आपल्याला कसा दिलेला आहे, मार्क्स आणि आपल्याला नंबर ऑफ स्टुडंट्स दिलेत. म्हणजे 20 मार्क्स किती नंबर ऑफ स्टुडंट्स मिळालेले आहेत, 8 स्टुडंट्सना 20 मार्क्स मिळालेले आहेत. देन नेक्स्ट डेटा काय आहे, 12 स्टुडंट्सना 30 मार्क्स मिळालेले आहेत. म्हणजेच काय केलेलं आहे लक्षात घ्या, हा सर्व जो पार्ट आहे तो आपला कशावरती असणार आहे, आपला वेटेड मीनसाठी. आता वेटेड मीनसाठी आपला फॉर्म्युला कोणता बघितला होता, कालचीच मी पेजेस ऑन करते. वेटेड मीनचा आपल्याला फॉर्म्युला मिळाला होता, एक्स बार इज इक्वल टू समेशन ऑफ डब्ल्यू इंटू एक्स डिवायडेड बाय समेशन ऑफ डब्ल्यू. म्हणजेच काय करावं लागणार आहे ह्या ठिकाणी, एक्स बार इज इक्वल टू समेशन ऑफ एफ एक्स. एफ एक्स म्हणजेच काय केलेलं आहे आपल्याला, नंबर ऑफ स्टुडंट्स आणि नंबर ऑफ मार्क्स. ह्या ठिकाणी आपण डब्ल्यू म्हणजेच काय घेतलं होतं, की ज्याची आपण मीन काढतोय तो डब्ल्यू, तो आपला एक्स घेतला होता, आणि डब्ल्यू म्हणजेच काय घेतलं होतं, त्याचं वेट घेतलं होतं, राईट. सो दॅट्स वाय आपण काय करतोय ह्या ठिकाणी, त्यांच्या टोटल नंबर ऑफ मार्क्सची आपण काय करतोय, की मीन फाइंड करतोय, राईट. सो दॅट्स वाय ह्या ठिकाणी आपला मार्क्स आहेत ते आपण काय केलेत, एक्स म्हणून कन्सिडर केलेले आहेत, आणि डब्ल्यूला आपण इथे ह्या ठिकाणी एफ घेतले. त्यामुळे ह्या एफ आणि डब्ल्यू मध्ये कन्फ्यूज होऊ नका. ह्या ठिकाणी आपण जो इनपुट घेऊ किंवा एखादं कोणतंही नोटेशन घेऊ डिनोट करण्यासाठी, तेच नोटेशन आपण ह्या ठिकाणी फॉर्म्युल्यामध्ये यूज करतोय. ओके. त्याच्यामुळे आपला फॉर्म्युला काय होतोय, एक्स बार इज इक्वल टू समेशन ऑफ एफ एक्स डिवायडेड बाय एन. आता एफ एक्स डिवायडेड बाय एन फाइंड करायचं समेशन. आता त्यामुळे आपल्याला फर्स्ट आपल्याला एक टेबल एक्स्ट्रा फाइंड करायला लागणार आहे, एफ एक्स म्हणजेच काय, मल्टिप्लिकेशन ऑफ युअर नंबर ऑफ स्टुडंट्स इंटू मार्क्स, राईट. सो दॅट्स वाय दिस इज अवर थर्ड टेबल, दॅट एफ एक्स. म्हणजेच काय करावं लागणार आहे, मार्क्स आणि नंबर ऑफ स्टुडंटची आपल्याला काय करायचे, मल्टिप्लिकेशन करायचे. 20 इंटू 88 इज इक्वल टू 160. नंतर 30 इंटू 12 इज इक्वल टू 360. ह्या सर्व आपल्याला असे आपल्याला इच अँड एव्हरी व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायचे. 70 इंटू 4 इज इक्वल टू 280. त्याच्यानंतर पुढची स्टेप काय असणार आहे, की समेशन ऑफ एफ एक्स. म्हणजेच काय करावं लागणार आहे, ह्या सर्व जे एफ एक्स व्हॅल्यू आलेले आहेत त्यांची आपल्याला काय करावं लागणार आहे, ऍडिशन ही करावी लागणार आहे. सो दॅट्स वाय समेशन ऑफ एफ एक्स इज इक्वल टू आपल्याला ह्या ठिकाणी किती मिळाले, ह्या सगळ्यांची ऍडिशन करून केल्यानंतर 2460 ही आपल्याला काय मिळाली आहे, समेशन ऑफ एफ एक्स मिळालेली आहे. त्याच्यानंतर डिवायडेड बाय आपण काय घेतलेलं आहे, एन. आता एन म्हणजेच काय असणार आहे, समेशन ऑफ युअर एफ, राईट. म्हणजेच काय करणार आहे, समेशन ऑफ एफ आपल्याला फाइंड करायचा आहे. तो काय असणार आहे, एफ म्हणजे आपण काय केले, फ्रिक्वेन्सीचं कन्सिडर करा. या ठिकाणी आपण वेट केलं होतं, वेट किंवा सॉरी, फ्रिक्वेन्सी नाही, वेट म्हणून कन्सिडर करा. ओके, सॉरी माझं मिस्टेक झाली बोलताना. तर आपण ह्या ठिकाणी आपण हे वेट जे आहे त्यांचं आपण काय करतोय, समेशन करतोय, राईट, फॉर्म्युल्यानुसार. सो दॅट्स वाय एन इज इक्वल टू आपल्याला किती मिळालं ह्या ठिकाणी, 60 मिळालेले. ओके. त्याच्याचमुळे आपला एक्स बार इज इक्वल टू काय मिळणार आहे, एफ एक्स समेशन ऑफ एफ एक्स डिवायडेड बाय एन विच इज इक्वल टू 41. म्हणजेच आपल्याला जो अरेथमॅटिक मीन आहे तो आपल्याला किती मिळतोय ह्या ठिकाणी, 41 हा अरेथमॅटिक मीन मिळतोय. ओके. कुणाला काही प्रॉब्लेम आहे का आतापर्यंत, म्हणजे मी जर जस्ट रिवाइज करते जे कालचं लेक्चर झालं होतं ते, काही क्वेश्चन्स आपण इन जनरल फक्त बघितले होते त्याच्यामध्ये शॉर्टकट मेथडमध्ये, पण ह्या ठिकाणी आपण स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी करून बघतोय. कुणाला काही प्रॉब्लेम आहे का, रिप्लाय द्या मला पटकन. कळतंय ना? ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पुढचा एक डेटा बघूया. जर आपल्याला ग्रुप डेटा दिलेला असेल, आता आपण फॉर्म्युला मगाशीच बघितला, की ग्रुप डेटा असेल तर आपण ह्या ठिकाणी काय म्हणतो, दिस इज फॉर युअर ग्रुप डेटा. ग्रुप डेटाचा फॉर्म्युला आपण काय सांगितलं होता, की एक्स बार इज इक्वल टू ए प्लस समेशन ऑफ एफ यू डिवायडेड बाय एन इंटू सी. हा आपला काय आहे, अरिथमेटिक मीनचा फॉर्म्युला आहे फॉर युअर ग्रुप डेटा. ओके. या ठिकाणी लक्षात घ्या, हा ग्रुप डेटासाठी आपण काय करतोय, हा पूर्णपणे फॉर्म्युला आपण बघतोय. आता पुढचा क्वेश्चन आपला आहे तो ग्रुप डेटावरती आहे. ओके. तर या ठिकाणी काय क्वेश्चन दिलेले आहे बघा, फ्रॉम द फॉलोइंग डेटा कम्प्युट अरिथमॅटिक मीन आपल्याला फाइंड करायचे, आणि डेटा देताना कसं दिलेलं आहे, ग्रुपच्या फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे. ग्रुप म्हणजेच काय केलेलं आहे, एक स्पेसिफिक असं ह्या ठिकाणी कसं मागाशी आपण क्वेश्चन जो बघितला त्याच्यामध्ये स्पेसिफिक स्टुडंट्सना स्पेसिफिक असे काही ना काहीतरी मार्क्स मिळाले होते असं आपण सांगत होतो. पण ह्या ठिकाणी त्यांना आपल्याला कसं दिलेलं आहे, की 0 to 10 मध्ये आपल्याला किती स्टुडंट्स आहेत, तर 5 स्टुडंट्स आहेत. 10 to 20 मार्क्स मध्ये किती स्टुडंट्स आहेत, तर 10 स्टुडंट आहेत. म्हणजेच काय केलेलं आहे, ग्रुपच्या फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे, स्पेसिफिक व्हॅल्यू दिलेली नाहीये.
की 10 स्टुडंट्सना 25 मार्क्स मिळालेत, 5 स्टुडंट्सना 30 मार्क्स मिळालेत, असा डेटा मिळालेला नाहीये. इन जनरल डेटा मिळालेला आहे. म्हणजेच कसं दिलंय की 0 to 10 मध्ये 5 मुलांना मार्क्स मिळालेले आहेत. त्याच्यानंतर 10 to 20 मध्ये 10 स्टुडंट्सना मार्क्स मिळालेले आहेत. 20 to 30 मध्ये 25 स्टुडंट्सना आहेत. अप टू काय दिलेलं आहे 50 to 60 मध्ये आपल्याला 10 स्टुडंट्सना मार्क्स मिळालेले आहेत. म्हणजे हा आपल्याला एक काय दिलेलं आहे, एक जनरल आणि ग्रुपच्या फॉर्मॅटमध्ये डेटा दिलेला आहे. ओके. प्रत्येक ग्रुपचा एक स्पेसिफिक इंटरव्हल दिलेला आहे. किती इंटरव्हल आहे ह्या ठिकाणी? 10 मार्क्सचा इंटरव्हल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. राईट? सो दॅट्स वाय आता आपल्याला ह्या टाईपचं आपल्याला जर अरिथमेटिक मीन फाइंड करायचं झालं, तर आपण काय करणार आहोत? आपल्या फॉर्म्युल्यानुसार फॉर्म्युला काय आहे आपला? एक्स सॉरी एक्स बार इज इक्वल टू ए प्लस समेशन ऑफ एफ यू डिवायडेड बाय एन इंटू एच. ओके. तर हा आपला काय आहे? अरिथमेटिक मीनचा आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे. सो दॅट्स वाय आपण काय करणार आहोत ह्या ठिकाणी फाइंड करताना लक्षात घ्या, आपल्याला ए हा आपल्याला काय करायचा आहे? अज्युम मीन आपल्याला फाइंड करायचा आहे. सॉरी फाइंड नाही, आपल्याला अज्युम करायचं आहे की कोणताही एखादा नंबर तुम्ही घ्या, त्याच्यात अप्रॉक्सिमेटली जवळपासचा आपल्याला म्हणजे पहिल्यांदा डेटा बघायचा आणि त्याच्या अप्रॉक्सिमेट आपल्याला कुठंतरी एखादा मीन आपण एक डिटरमाइन करून घ्यायचा आहे. तो अज्युम करायचा आहे. कोणताही नंबर या ठिकाणी आपल्याला चालू शकतो. ओके. त्याच्यानंतर पुढची स्टेप काय आहे? यू. यू मीन्स व्हॉट? युअर स्टेप डेव्हिएशन. म्हणजेच काय असणार आहे? एक्स मायनस ए डिवायडेड बाय एच. ओके. दिस इज युअर स्टेप डेव्हिएशन. नेक्स्ट पुढचा पॉईंट काय आहे? एच मीन्स व्हॉट? युअर क्लासची विड्थ. क्लास विड्थ म्हणजेच आपला जो ग्रुप आहे ह्या ठिकाणी 0 to 10 म्हणजे विड्थ किती असणार आहे ह्याची? 10. नेक्स्ट पण काय आहे? 10 to 20 म्हणजेच विड्थ किती असणार आहे? 10. राईट? म्हणजेच आपली जी एच आहे ती आपल्याला काय मिळणार आहे? क्लासची विड्थ असणार आहे. त्याच्यानंतर पुढे काय मिळालेलं आहे? एन इज इक्वल टू समेशन ऑफ एफ. ओके. तर हे आपल्याला हे गिवन दिलेले आहेत. आता त्याच्यानुसार आपण काय करायचंय? पुढचा टेबल फाइंड करून घ्यायचा आहे. आता तुम्हाला गिवन मध्ये काय काय दिलेलं आहे बघा. तुम्हाला मार्क्स दिलेले आहेत. ओके. ग्रुपच्या फॉर्मॅटमध्ये दिलेले आहेत. 0 to 10 मध्ये 5 स्टुडंट्स आहेत, 10 to 20 मध्ये 15 आहेत, 50 to 60 मध्ये 55 आहेत. हा सगळा डेटा तुम्हाला गिवन मध्ये दिलेला आहे. ओके. हा आपण वेगळा काय लिहिलेला नाही. जो गिवन मध्ये डेटा दिलेला आहे तो टेबल फर्स्ट फाइंड इथं लिहून घेतलेला आहे. त्याच्यानंतर पुढची स्टेप काय असणार आहे? नंबर ऑफ स्टुडंट्स आपल्याला फाइंड करायचे. ओके. आता 0 to 10 मध्ये आपल्याला किती स्टुडंट्स आहेत? तर 5 स्टुडंट्स मिळालेले आहेत. आणि 10 to 20 मध्ये किती मिळाले आपल्याला मग त्यावेळेला? तर 10 स्टुडंट्स मिळालेले आहेत. म्हणजेच आपण काय करतोय की ह्या ठिकाणी आपण एक प्रत्येक इंटरव्हलसाठी किती स्टुडंट्स मिळतायत ते आपण काय करतोय? फाइंड करून घेतोय. त्याच्यानंतर जी पुढची स्टेप असणार आहे ती पुढची स्टेप आहे यू इज इक्वल टू एक्स मायनस 25 डिवायडेड बाय 10. आता 25 हा कुठून आलेला आहे? जो तुमचा फॉर्म्युला बघाल यूचा, यू इज इक्वल टू काय दिलेला आहे? एक्स मायनस ए डिवायडेड बाय एच. मग ह्या ठिकाणी आपण ए हा काय केलेला आहे? 25 हा कन्सिडर केलेला आहे. हे आपण सॉल्व्ह एक्झाम्पल बघतोय त्याच्यामुळं जे एक्झाम्पल दिलेलं आहे ते ॲज इट इज आपण काय करतोय? सॉल्व्ह करून घेतोय. त्याच्यामुळे आपला अज्युम मीन जो आहे तो अज्युम मीन जो दिलेला आहे तो आपण काय केलेला आहे या ठिकाणी घेतलेला आहे. अज्युम मीन आपण इथं 25 घेतलेला आहे. ओके. त्याच्यामुळे आपला ए इज इक्वल टू किती मिळाला आपल्याला? 25. त्याच्यानुसार आपला यूचा फॉर्म्युला काय मिळतो? एक्स मायनस ए डिवायडेड बाय एच. एच इज इक्वल टू हाऊ मच? 10. कारण की क्लासची जी विड्थ आहे ती आपल्याला 10 मिळते. मग एक्स मायनस 25 डिवायडेड बाय 10. ओके. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट काय आहे? पुढचा पॉईंट आहे एफ यू. एफ यू म्हणजेच काय करणार आहे? नंबर ऑफ स्टुडंट्स इंटू यू आपल्याला मल्टिप्लाय करायचे. सो दॅट्स वाय ह्या ठिकाणी आपण ह्या पूर्ण दोन्ही टेबलची मल्टिप्लिकेशन करून जे आन्सर येईल ते आपण ह्या टेबलमध्ये पुट करून घेतलेले. ओके. आता पुढच्या ह्या सर्व ज्या गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत त्या गोष्टी आपल्याला काय करायच्या? पुढची स्टेप म्हणजे आपल्या मेन फॉर्म्युल्यामध्ये पुट करायचे. आता एक्स बार फाइंड करण्यासाठी आपला ए आपण ह्या ठिकाणी काय घेतलाय? 25 हा कन्सिडर केलाय, जो आपण अज्युम मीन म्हणून आपण कन्सिडर केलेला आहे. प्लस समेशन ऑफ एफ यू. समेशन ऑफ एफ यू ह्या ठिकाणी आपल्याला किती मिळणार आहे? तर ह्या ठिकाणी आपल्याला 80 हे समेशन ऑफ एफ यू आपल्याला मिळालेले आहे. डिवाइडेड बाय एन. एन मीन्स व्हॉट? समेशन ऑफ एफ. राईट? सो दॅट्स वाय समेशन ऑफ एफ किती मिळाले या ठिकाणी आपल्याला? 100 मिळालेले. इंटू एच. एच म्हणजेच काय आहे? तुमच्या क्लासची विड्थ. सो दॅट्स वाय ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आपण त्या आपल्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करून घेतल्यात आणि पुट केल्यानंतर आपल्याला जे काही आपल्याला जो कॉन्स्टंट मिळेल तो तुमचा काय असणार आहे? तुमचा मीन असणार आहे.
ओके. म्हणजेच आपल्याला काय करायचं की हे मीन फाइंड करण्यासाठी आपल्याला ह्या सर्व स्टेप्स आपल्याला लक्षात घ्यायचे. म्हणजे लक्षात घ्या, आपल्याला 3 टाइपचे आतापर्यंत मीन मध्ये पण क्वेश्चन्स बघितले. फर्स्ट वन बघितला जो ग्रुप डेटा होता. ओके. आपण ह्या ठिकाणी परत कालच्या नोट्स ओपन करूया. 3 टाइपचे क्वेश्चन्स आपण बघितलेले आहेत. फर्स्ट आपण बघितलं आहे अरिथमेटिक मीन फॉर युअर अनग्रुप डेटा. अनग्रुप डेटासाठी फॉर्म्युला काय होता? एक्स बार इज इक्वल टू समेशन ऑफ एक्स डिवायडेड बाय एन. म्हणजेच काय करावं लागणार आहे, समेशन ऑफ तुमचे जे नंबर ऑफ जे काही तुम्हाला ऑब्झर्वेशन दिले त्यांची सम करायचे. समेशन ऑफ युअर ऑब्झर्वेशन्स डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ युअर ऑब्झर्वेशन्स. किती नंबर ऑफ तुमचे ऑब्झर्वेशन आहेत त्यांनी आपल्याला डिवाइड केल्यानंतर जो काही कॉन्स्टंट येईल तो तुमचा काय असणार आहे, अरिथमेटिक मीन फॉर अनग्रुप डेटा. ओके. लक्षात घ्या, अनग्रुप डेटा असेल तर आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. जर तुम्हाला डेटा देताना तुम्हाला वेटेड मीनच्या फॉर्मॅटमध्ये दिलं असेल, काही ना काहीतरी एखादं वेट दिलेलं असेल प्रत्येक थिंग्सचं, तर त्या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला कोणता यूज करायचा आहे, एक्स बार इज इक्वल टू समेशन ऑफ डब्ल्यू एक्स डिवाइडेड बाय समेशन ऑफ डब्ल्यू. म्हणजेच काय करायला लागणार आहे, जो वेट आहे त्यांनी मल्टिप्लाय कशाला करायचा आहे, तुमचा एक्सला. ओके. आणि डिवायडेड बाय समेशन ऑफ युअर डब्ल्यू. तर हा आपला जो फॉर्म्युला आहे तो फॉर फॉर वेटेड मीन साठीचा फॉर्म्युला दिलेला आहे. ओके. दिस इज फॉर वेटेड मीन. त्याच्यानंतर पुढची जी थिंग आहे, तर तिसरा पार्ट आपल्याला मिळाला आहे तो आपल्याला ग्रुप डेटासाठी. ग्रुप डेटासाठी फॉर्म्युला काय दिलेला आहे, ए प्लस समेशन ऑफ एफ यू डिवायडेड बाय एन इंटू सी. ओके. तर हा जो फॉर्म्युला आहे फॉर युअर ग्रुप डेटा. तर ग्रुप डेटा फाइंड करताना आपण काय काय फर्स्ट फाइंड केलं, फर्स्ट आपण जो आपला ग्रुप आहे त्याची आपल्याला जी विड्थ आहे ती फाइंड केली. ओके. त्याच्यानंतर काय केलंय, ए हा तुम्ही अज्युम करायचा आहे, अज्युम मीन. नंतर समेशन ऑफ एफ यू मीन्स व्हॉट, युअर एफ जो तुम्हाला एफ दिलेला आहे तो इंटू तुमचा यू. यू मीन्स व्हॉट, एक्स मायनस ए डिवायडेड बाय युअर एच. ओके. डिवायडेड बाय एन. म्हणजेच काय असणार आहे, समेशन ऑफ युअर एफ. ओके. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमचा ग्रुप डेटाचा अरिथमेटिक मीन फाइंड करण्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत किंवा हे फॉर्म्युलेज आपल्याला यूज करायचे. ओके. 3 टाइप्स आपण बघितलेले आहेत, फॉर अनग्रुप, फॉर वेटेड, आणि थर्ड वन बघितला तो ग्रुप डेटासाठी. ओके. हे आता आपलं इथं मीन हा पार्ट आपण इथं संपवतोय. पुढचा आपण मीडियन हा पार्ट सुरू करायचा आहे. आजच्या लेक्चरमध्ये हा मीन हा पार्ट तुम्हाला कळाला आहे की नाही मला एकदा व्हॉट्सअपवरती कळवा. ओके. आणि पुढचा आपण पॉईंट सुरू करून घेऊया, मीडियन. आता मीडियन फाइंड का, व्हॉट इज मीन बाय मीडियन आपण फर्स्ट बघून घ्या. द मीडियन ऑफ सेट ऑफ नंबर्स अरेंज इन ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड दॅट इज इन ॲरे is either middle value or arithmetic mean of two middle values. ओके. आता ह्या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे बघा, सेट दिलेला आहे. सेट नुसार आपल्याला काय सांगितलेलं आहे की आपल्याला मीडियन मीन्स व्हॉट, मीडियन मीन्स आपल्याला तुमचे जे नंबर दिलेले आहेत ते एकतर असेंडिंग और डिसेंडिंग ऑर्डर मध्ये फर्स्ट आपल्याला अरेंज करायचे. एखाद्या स्पेसिफिक फॉर्मॅटमध्ये आपल्याला ते काय करायला लागणार आहेत, अरेंज करावे लागणार आहेत. आणि अरेंज केल्यानंतर जी मिडल व्हॅल्यू मिळते आपल्याला ती व्हॅल्यू काय असते, आपली मीडियन असते. ओके. म्हणजेच काय, मिडल व्हॅल्यू जी आहे ती आपली मीडियन येते. ओके. आता मीडियनचा आपल्याला एक फॉर्म्युला दिलाय, मीडियन इज इक्वल टू L1 प्लस एन डिवायडेड बाय 2 मायनस समेशन ऑफ एफ डिवायडेड बाय एफ मीडियन इंटू सी. ओके. हा जो फॉर्म्युला दिलेला आहे ह्याच्यावरती आपण काही क्वेश्चन सॉल्व्ह करून बघूया, त्याच्यानुसार आपल्याला एक्सप्लेन व्यवस्थित करता येईल. ओके. तर ह्या ठिकाणी आपण मीडियन हा पार्ट सुरू करतोय. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे तर फर्स्ट इथं बघून घ्या. मीडियन इज अ सेंट्रल व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल व्हेन व्हॅल्यूज आर अरेंज्ड इन असेंडिंग ऑर डिसेंडिंग ऑर्डर. जे मी आत्ताच सांगितलं, आपण जे तुम्हाला व्हॅल्यूज दिलेल्या असतील त्या व्हॅल्यूज तुम्ही एखाद्या असेंडिंग अदरवाईज डिसेंडिंग ऑर्डरमध्ये ज्यावेळेला तुम्ही व्यवस्थितपणे अरेंज करून घेता त्याच्यानंतर त्याची जी मिडल व्हॅल्यू आहे ती तुमची काय असते, मीडियन असते. ओके. आता ह्या ठिकाणी फॉर अनग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन साठी आपल्याला दिलेलं आहे. आता अनग्रुप म्हणजेच काय, आपल्याला रॉ डेटा दिलेला आहे. अनग्रुप हा शब्द आला की लक्षात घ्यायचा आहे की आपल्याला रॉ डेटा दिलेला असणार आहे. त्या ठिकाणी कोणताही ग्रुप किंवा वेटेड वगैरे काही नसेल. एक सिंपल आपल्याला डेटा दिलेला असेल, आपल्याला डायरेक्टली
मीडियन फाइंड करायला सांगितले असेल, तर तो अनग्रुप जर डेटा दिलेला असेल तर अनग्रुप डेटासाठी आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे. वेन युअर एन इज ऑड, जर तुमचे नंबर्स आहेत ते ऑड नंबर्स मध्ये असतील, म्हणजे एकतर 3 असेल, 5 असतील, 7 असेल, म्हणजे ऑड नंबर मध्ये तुमचे डेटा दिलेला असेल, तर त्यावेळेला तुमची मिडल व्हॅल्यू काय असेल, एन प्लस वन अपॉन टूथ व्हॅल्यू इज द मीडियन. म्हणजेच काय आहे, ज्यावेळेला तुमचा ऑड नंबर असतील ग्रुपमध्ये किंवा तुमचा जो ड्रॉ डेटा दिलेला आहे त्याच्यामध्ये एन हे ऑड असेल, त्यावेळेला तुमचा डेटा सॉरी तुमचा मीडियन काय मिळतो आपल्याला, एन प्लस वन अपॉन टूथ व्हॅल्यू. ओके. म्हणजे जर सपोज 5 नंबर्स असतील आपल्याला एखाद्या डेटामध्ये आणि 5 मध्ये जर आपण मीडियन फाइंड करतोय, तर त्यावेळेला काय असणार आहे, 5 प्लस वन डिवायडेड बाय टू विच इज इक्वल टू 3. म्हणजे जी थर्ड व्हॅल्यू आहे तुमच्या डेटामधली ती तुमची काय असणार आहे, तुमची मीडियन असणार आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट काय दिलाय, व्हेन एन इज इवन देन देअर आर टू मिडल व्हॅल्यूज. ओके. आता टू मिडल व्हॅल्यूज असतील म्हणजे कोणती कोणती असणार आहे, एन अपॉन टूथ आणि एन अपॉन टू प्लस वन. ही ज्या ह्या जे दोन असतील त्या तुमच्या काय असणार आहेत, मिडल व्हॅल्यू असणार आहे. ओके. द अरिथमेटिक मीन ऑफ दीज टू व्हॅल्यूज गिव्स द मीडियन. ह्या दोघांची समेशन केल्यानंतर किंवा ह्या दोघांचा मीन कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, मीडियन आपल्याला फाइंड मिळणार आहे. ओके. तर मीडियन फाइंड करण्यासाठी जर तुम्हाला अनग्रुप डेटा दिलेला असेल तर हे तुम्हाला दोन्ही फॉर्म्युले तुम्हाला यूज करता येतील. म्हणजे लक्षात घ्या, जर तुमचा एन हा ऑड असेल तर एन म्हणजेच काय आहेत, नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. तुम्हाला रॉ डेटा दिलेला आहे, तो रॉ डेटा तुमचा किती नंबर्स आहे टोटल मोजायचे, 5 आहेत, 6 आहेत, 7 आहेत किंवा किती आहेत ते. जर तुमचा एन हा ऑड असेल तर तुम्हाला तुमची मीडियन आहे ती एन प्लस वन अपॉन टूथ व्हॅल्यू जी आहे ती तुमची काय असणार आहे, मीडियन असणार आहे. ओके. जर तुमचा एन हा जर इवन असेल तर त्यावेळेला तुमचा मीडियन हा काय असणार आहे, समेशन ऑफ किंवा सॉरी समेशन नाही, मीन ऑफ एन अपॉन टूथ अँड एन अपॉन टू प्लस वन्थ व्हॅल्यू. ओके. तर ह्या दोघांची समेशन काय असणार आहे, तुमची मीडियन असणार आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट दिलेला आहे आपल्याला, फॉर डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन median is obtained by considering cumulative frequencies. Find n plus 1 upon 2 where n is equal to summation of f. Find cumulative frequency just greater than or equal to n plus 1 upon 2. The corresponding values of x is the median. ओके. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट दिलेला आहे, फॉर ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. तर ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन असेल तर त्या ठिकाणी आपली मीडियमचा फॉर्म्युला काय आहे, तर मीडियन इज इक्वल टू एल प्लस एच अपॉन एफ इन ब्रॅकेट एन अपॉन टू मायनस सी, वेअर युअर एल इज इक्वल टू लोअर लिमिट ऑफ मिडल क्लास सॉरी मीडियन क्लास. ओके. Where your median class is the class correspond to the cumulative frequency just greater than or equal to n. म्हणजे तुमचा एल हा काय असणार आहे, तुमचा लोअर लिमिट ऑफ युअर मीडियन क्लास असणार आहे. ओके. आणि एच इज काय सांगितलेलं आहे, एच इज अ विड्थ ऑफ मीडियन क्लास and f be the frequency of median class and n be the summation of f and c be the cumulative frequency of class. Okay. तर हा हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला आपल्याला ग्रुप डेटासाठी आपल्याला यूज करायचा आहे. ओके. फॉर्म्युला आहे मीडियन इज इक्वल टू एल एल प्लस एच अपॉन एफ इंटू एन अपॉन टू प्लस सी. तर हा आपल्याला दिलेला आहे ग्रुप डेटा असेल तर सॉरी ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन असेल तर त्या ठिकाणी आपल्याला मीडियन कशी फाइंड करतो ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. ओके. क्वार्टाइल्स वगैरे आपण नंतर बघूया. फर्स्ट आपण ह्या ठिकाणी मीडियन आपण कसं फाइंड करतोय, कोणते कोणते टाईपचे क्वेश्चन असतात ते फर्स्ट बघून घेऊया. ओके. आता फर्स्ट डेटा दिलेला आहे आपल्याला फर्स्ट क्वेश्चन मध्ये, ह्या ठिकाणी आपल्याला फर्स्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे की फ्रॉम द डेटा ऑफ द वेजेस ऑफ 7 वर्कर्स कम्प्युट द मीडियन वेज.
ओके. आता वेज दिलेले आहेत. आता किती डेटा सांगितलेला आहे? 7 वर्कर्स दिलेले आहेत. ओके. आणि डेटा देताना आपल्याला काय काय दिलेलं आहे? 1100, 1150 अप टू 1400 हा डेटा आपल्याला दिलेला आहे. आता मीडियन फाइंड करताना पहिल्यांदा लक्षात घ्यायची गोष्ट आहे, युअर डेटा शुड बी इन अ असेंडिंग अदरवाइज इन डिसेंडिंग ऑर्डर. डेटा हा तुम्हाला रॉ डेटा आहे तो कोणत्याही कसाही कोणत्याही मॅटरमध्ये दिलेला असेल, पण तो डेटा तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल तुमचा एकतर असेंडिंग अदरवाइज डिसेंडिंग ऑर्डर मध्येच तुम्ही अरेंज करून घ्यायचा आहे. ओके. ही आपली मीडियन फाइंड करण्याची फर्स्ट स्टेप असणार आहे. सो दॅट्स वाय आपला जो डेटा आहे फर्स्ट आपण काय केलंय, एक असेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करून घेतलेलं आहे. आता 7 डेटा आहेत, 7 वर्कर्स आहेत. तर ह्या क्वेश्चनमध्ये आपल्याला 7 वर्कर्स आपल्याला सांगितलेले आहेत. म्हणजेच काय करावं लागणार आहे या ठिकाणी? 7 वर्कर्स आहेत. त्यामुळे लक्षात घ्या, या ठिकाणी आपल्याला एन हा ऑड आहे. त्याच्यामुळे आपला जो मीडियन आहे तो आपला कोणता नंबर असणार आहे? तर n+1/2 नंबर जो कोणता असेल तो तुमचा काय असणार आहे? तुमचा मीडियन असणार आहे. म्हणजेच एन किती आहे? तर 7. 7+1/2 इज इक्वल टू हाऊ मच? 4. दॅट्स वाय फोर्थ नंबर कोणता मिळाला आहे आपल्याला? ज्यावेळेला आपण असेंडिंग ऑर्डरमध्ये तुमचा डेटा लिहून घेतल्यानंतर आपल्याला 1150 हा नंबर आपल्याला फोर्थ नंबर मिळतोय. सो दॅट्स वाय आपला जो मीडियन आहे तो आपला फोर्थ नंबर असणार आहे. ओके. हा एक फर्स्ट क्वेश्चन बघून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा जो क्वेश्चन दिलेला आहे तो सुद्धा बघा काय दिलेला आहे. बिलो आर द गिवन मार्क्स ऑप्टेन बाय द बॅच ऑफ 20 स्टुडंट इन सर्टन क्लास इन अ मॅथमॅटिक्स अँड फिजिक्स. ओके. आता क्लास दिलेले आहेत, रोल नंबर दिले आहेत. 1 to 20 हे रोल नंबर दिले आहेत 20 मार्क्सचे. आणि आपल्याला फाइंड करायला सांगितलेलं आहे की इन विच सब्जेक्ट द लेवल ऑफ नॉलेज ऑफ स्टुडंट इज हायर. ओके. लक्षात घ्या, ह्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार आहे? लेवल ऑफ नॉलेज आपल्याला ह्या ठिकाणी फाइंड करायचे. म्हणजेच आपल्याला काय करावं लागणार आहे? तर आपल्याला मीडियन फर्स्ट फाइंड करून घ्यायचं आहे. आता फर्स्ट मीडियन फाइंड करत असताना काय करताना लक्षात घ्या, जे सिरियल नंबर वाईज आपल्याला जो पूर्ण टेबल आहे तो 1 to 20 रोल नंबरचा आपल्याला फर्स्ट लिहून घ्यावा लागेल. ओके. त्याच्यानंतर लिहून घेतल्यानंतर आपल्याला काय करावं लागणार आहे की तो पूर्ण जो डेटा आहे त्या डेटानुसार आपल्याला असेंडिंग ऑर्डरमध्ये आपल्याला पूर्ण डेटा लिहून झाल्यानंतर आता पुढे आपल्याला काय करावं लागणार आहे? तर लक्षात घ्या, पुढे आपल्याला एन इज इक्वल टू काय दिलेलं आहे? 20. कारण की 20 नंबर ऑफ स्टुडंट्स आपल्याला ह्या ठिकाणी दिलेले आहेत. त्याच्यामुळे आपला एन इज इक्वल टू जर तुमचा 20 आहे तर त्यावेळेला तुमचं मीडियन काय असणार आहे? n/2 आणि n/2 + 1 ची जी मीन असेल ती व्हॅल्यू काय असणार आहे? तुमच्या मीडियन असणार आहे. राईट. सो दॅट्स वाय 20/2 व्हॅल्यू आणि 20/2 + 1 व्हॅल्यू यांची मीडियन किती, सॉरी यांची मीन किती मिळाली आपल्याला? 45.5. ओके. सो दॅट्स वाय आपला जो मीडियन आहे, मीडियन ऑफ मार्क्स इन फिजिक्स हा आपल्याला किती मिळतो ह्या ठिकाणी? 40 मिळालेला आहे. ओके. तर त्याच्यामुळे आपण काय करतोय की सिन्स द मीडियन ऑफ मार्क्स इन मॅथमॅटिक्स इज ग्रेटर दॅन द मीडियन ऑफ मार्क्स इन फिजिक्स, सो दॅट्स वाय द लेवल ऑफ नॉलेज इन मॅथमॅटिक्स इज हायर. ओके. तर ह्या ठिकाणी आपण असे मीडियन आपण ह्या फॉर्मॅटमध्ये आपण फाइंड करतोय. ओके. पुढे आपल्याला हा जो सगळा डेटा आहे तो आपला एक रॉ डेटाच्या फॉर्मॅटमध्ये मिळालेला आहे. पुढे ह्या ठिकाणी क्वेश्चन देताना दिलेला आहे आपल्याला हा क्वार्टाईल्स आहे. ओके. ह्या ठिकाणी आपल्याला पुढे आपल्याला एक क्वेश्चन दिलेला आहे. त्या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे? तर ग्रुप डेटा दिलेला आहे. ग्रुप डेटाचा कसा क्वेश्चन सॉल्व्ह करतो तो पण एक बघून घ्या. ओके. आपल्याला फाइंड मीडियन फाइंड करायला सांगितलेले आहे. मार्क्स दिलेले आहेत, नंबर ऑफ स्टुडंट्स दिलेले आहेत. राईट. बिलो 10 किती स्टुडंट्स आहेत? तर 15 नंबर ऑफ स्टुडंट्स हे बिलो 10 आहेत. बिलो 20 35 स्टुडंट्स आहेत. असा आपल्याला हा एक डेटा दिलेला आहे. ओके.
आता ह्याच्यानुसार आपल्याला काय करायला होणार आहे, फर्स्ट आपल्याला टेबल फाइंड करायचं आहे. आता बिलो 10, 20, 30 म्हणजे हा 10-10च्या डिफरन्सने आपल्याला ग्रुप दिलेला आहे. सो दॅट्स वाय फर्स्ट ग्रुप तुम्ही क्रिएट करू शकता 0 to 10, कारण की 0 एकतर मिनिमम 0 असणार आहेत, मॅक्झिमम तुम्हाला किती दिलेले आहेत 249 स्टुडंट्स दिलेले आहेत. सो दॅट्स वाय या ठिकाणी सॉरी मॅक्झिमम मार्क्स आपल्याला किती दिलेले आहेत, आपल्याला 80 दिलेले आहेत. सो दॅट्स वाय आपला जो ग्रुप आहे तो फर्स्ट ग्रुप कसा क्रिएट करू शकतो आपण 0 to 10, म्हणजे बिलो 10 आपल्याला स्टुडंट्स किती मिळाले, 50 मिळालेले आहेत, सॉरी 15 मिळालेले आहेत. ओके, बिलो 20. आता बिलो 20 जे आहेत ते आपण सेकंड ग्रुप आपण 10 to 20चा जर ग्रुप क्रिएट करतो त्यावेळेला काय करावं लागणार आहे, बिलो 20 किती आहे तर 35 आहेत आणि त्याच्यामध्ये बिलो 10 किती आहे तर 15 आहेत. सो दॅट्स वाय 10 to 20 मध्ये स्टुडंट्स किती मिळणार आहेत तर 35 मायनस 15 विच इज इक्वल टू 20. So that's why in second group 20 to 20 we get here 20 number of students. Next also 20 to 30. 20 to 30 मध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे, 60 मायनस प्रिव्हियस नंबर जे काय आहेत म्हणजे 60 मायनस 35 विच इज इक्वल टू 25 हे आपल्याला नंबर ऑफ स्टुडंट्स म्हणजे ह्या टाईपमध्ये आपल्याला काय करायचे, नंबर ऑफ स्टुडंट्स आपले कॅल्क्युलेट करून घ्यायचे. Okay, then next our table is cumulative frequency. Cumulative frequency जी काय कशी काय फाइंड करतो लक्षात घ्या. When your for first group cumulative frequency is as it is. Cumulative frequency सेकंड ग्रुपची ज्यावेळेला तुम्ही फाइंड करता त्यावेळेला प्रिव्हियस जे दोन्ही क्लास आहेत किंवा प्रिव्हियस ग्रुप आहेत त्यांची आपल्याला ह्या ठिकाणी ऍडिशन घ्यावी लागते. सो दॅट्स वाय फॉर हिअर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी फॉर सेकंड टेबल आपल्याला काय मिळाले 20 प्लस 15 विच इज इक्वल टू 35. ओके, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी फॉर 20 अँड 30 ह्या ग्रुपची फ्रिक्वेन्सी किती मिळणार आहे तर पूर्णपणे ह्या तिन्ही टेबल जे रोज आहेत म्हणजे 25 प्लस 20 प्लस 15 यांची ऍडिशन केल्यानंतर जो नंबर येईल ती आपल्याला काय असणार आहे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. हिअर इट कम्स ॲज अ 60. ओके, तर आपल्याला फर्स्ट फाइंड काय करायचे तर मीन फाइंड करायचे. आता मीनचा सॉरी मीन बोलले या ठिकाणी मेडियन फाइंड करायचा आहे. ओके, तर मेडियन फाइंड करण्यासाठी पुढे आपल्याला काय करावं लागणार आहे, n/2 विच इज इक्वल टू हाऊ मच 124.5. ओके, आता मेडियनचा आपल्याला फॉर्म्युला काय दिलेला आहे बघा, फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे L प्लस H/F इन ब्रॅकेट n/2 मायनस सी, हा आपल्याला मेडियनचा फॉर्म्युला दिला आहे फॉर ग्रुप फ्रिक्वेन्सी. ओके, फॉर ग्रुप फ्रिक्वेन्सी हा आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे. सो दॅट्स वाय ह्या ठिकाणी आपल्याला जो आपला n/2 किती मिळाला आहे 124.5. सो दॅट्स वाय आपण काय करतो ह्या ठिकाणी द क्लास करस्पॉन्ड्स टू द क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी जस्ट ग्रेटर दॅन n/2 124.5 इज 50 to 60. राईट, लक्षात घ्या 124.5 जो आहे तो कोणत्या ग्रुपमध्ये येऊ शकतो क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीच्या तर ह्या ग्रुपमध्ये, कारण की 127 आहे. जस्ट जवळची नंबर्स कोणती आहे तर 127 हा 124च्या अप्रॉक्सिमेट जवळचा नंबर आहे. सो दॅट्स वाय जस्ट ग्रेटर दॅन 127 आपल्याला हा मिळतोय. त्यामुळे आपण काय करतो की जो आपला मीडियन क्लास आहे तो मीडियन क्लास कोणता येणार आहे तर 50 to 60 हा आपला काय येणार आहे मीडियन क्लास येणार आहे. ओके, कळतंय हाऊ टू फाइंड मीडियन क्लास. जो आपल्याला एन आहे तो n/2 करायचा, जी व्हॅल्यू येईल ती त्याच्यापेक्षा जस्ट ग्रेटर व्हॅल्यू जी कोणती आहे तो तुमचा काय असणार आहे तुमचा मीडियन क्लास असणार आहे. सो दॅट्स वाय आपला मीडियन क्लास या ठिकाणी मिळाला 50 to 60 हा आपला मीडियन क्लास मिळाला. आता मीडियनचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. फॉर्म्युलानुसार एल हा काय आहे तर लोअर लिमिट ऑफ मीडियन क्लास. लोअर लिमिट ऑफ मीडियन क्लास किती असणार आहे 50 to 60 म्हणजे लोअर लिमिट किती असणार आहे तर 50. सो दॅट्स आपला एल हा आहे 50. देन एच मीन्स व्हॉट विड्थ ऑफ क्लास. आता व्हेन युअर विड्थ ऑफ क्लास इज 10 त्यावेळेला काय असणार आहे विड्थ ऑफ क्लास किती आपल्याला मिळणार आहे तर 10 असणार आहे, कारण की प्रत्येक ग्रुपचा आपल्याला डिफरन्स किती मिळतो 10 हा मिळतोय. पुढचा टर्म आहे आपल्याला एफ फ्रिक्वेन्सी ऑफ मीडियन क्लास. फ्रिक्वेन्सी ऑफ मीडियन क्लास आपल्याला किती मिळाली आहे तर 33, कारण की आपल्याला ह्या ठिकाणी ह्या ग्रुपची फ्रिक्वेन्सी किती मिळते ह्या ठिकाणी तर 33 मिळाली आहे. सो दॅट्स वाय एफ इज इक्वल टू 33 अँड सी इज इक्वल टू 94. ओके, सी मीन्स व्हॉट क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑफ क्लास प्रिसाइडिंग द मीडियन क्लास. ओके, त्याच्या अगोदरच्या क्लासची काय असणार आहे आपल्याला जी व्हॅल्यू आहे त्या 50 to 60च्या अगोदरचा क्लास कोणता आहे तर 40 to 50. तर ह्या जो
डेट ग्रुप आहे, त्या ग्रुपची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी किती मिळाली आपल्याला 94. सो दॅट्स वाय या ठिकाणी आपला सी इज इक्वल टू किती मिळतो तर 94 मिळतो. सो दॅट्स वाय ह्या ज्या व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत त्या व्हॅल्यू आपल्याला काय करायच्या आहेत, हा प्रिव्हियस जो आपला फॉर्म्युला आहे मीडियनचा त्याच्यामध्ये पुट करायचे. एल इज इक्वल टू किती मिळाले 50. सो दॅट्स वाय 50 प्लस 10/33 इंटू n/2 किती मिळाले 124.5 मायनस सी. सी इज इक्वल टू 94. ओके, तर ही संपूर्ण कॅल्क्युलेशन्स करून झाल्यानंतर जो काय आपल्याला कॉन्स्टंट मिळेल तो काय असणार आहे तुमचा एक्स, सॉरी एक्स म्हणते मीडियन क्लास. ओके, तर मीडियन क्लास आपल्याला ह्या फॉर्ममध्ये आपल्याला फाइंड करून घ्यावा लागणार आहे. तर आय होप तुम्हाला हे मिनी आणि मीडियनचे दोन्ही पॉईंट्स कळालेले असतील. उद्या आपण मोड हा टॉपिक स्टार्ट करूया. ओके, चालेल. कुणाला काही क्वेरी असेल तर मला WhatsAppवरती कळवा. थँक यू.